जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान काळभैरवनाथ देवाच्या यात्रा उत्सवानिमित्त संपन्न होते. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पाहणं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा, ह्याचं नाव काय? संग्राम. कुठला? बोरचा. गाव कुठलं बोरमधलं? हातनोशे. बरं, संग्रामसुद्धा आला आहे मित्रांनो, बोरचा, हातनोशे गावचा. तर आज कसं काय पायरा आहे, कोणाबरोबर नियोजन आहे? दाजींनी गेले. बरं, चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले लोणंदच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला दत्ता नाना भेटले. दत्ता नाना, नमस्ते. नमस्ते. आज कोणते कोणते नंदी घेऊन आलाय? नंदी आज आणला की बाजी आणलाय, शंभू आणलाय. बरं, कसं काय नियोजन आहे बाजी शंभूचं? नियोजन आज काय एक हे बैल ह्याच्यावर पाळणारे कावार म्हणून म्हणून. बरं. आणि बाजी पाळणारे पवन म्हणून आंधरोडचा. बरं, त्याच्याबरोबर नियोजन आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मथुर. गाव कुठलं? हिंगोलीचं मथुर. एवढं लांब आला? कसं काय नियोजन आहे आज? अजिंक्य भाऊ येते ना, भावऱ्याबरोबर. कुठल्या? लोणंदच्या. बरं बरं, त्यावर नियोजन केले. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाव कावार आहे. कावार. गाव कुठलं? जावलीचं कावार. बरं. जीवा पण आला. गाव कुठलं जीवाचं? खळदचं. कसं काय नियोजन आहे आज दादा? आज काशीवर नियोजन आहे. काशीवर नियोजन आहे. बरं, चांगलं नियोजन केलं. काशी कुठला आपला? खंडोबाची वाडी. बरं, चला शुभेच्छा. ह्याचं नाव काय मित्रा? हरण्या. गाव कुठलं हरण्याचं? आयरे मोरवे. बरं, आणि पलीकडच्याचं? वजीर. तो पण आयरेचा का? बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, हे तर बघू कोण आले. नाव काय तर ह्याचं नाव काय मित्रा? रामा आणि दुर्गा. गाव उठलं? मुळशी. आणि ही पलीकडची दोघं? आळंदीची आहेत. बरं. हो, नाव काय दोघांची? बिबट्यान. हो अलीकडचा? बाल्या. अरे, काय काय करताय तुम्ही? चकडी आवळताय. बरं बरं बरं, चांगलं चाललंय काम. चला शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. नाव काय आहे? मथुर. गाव कुठलं? मावडी. आज कसं काय नियोजन आहे? मुंबईवाल्यांच्या बंटी बरोबर पाळणार आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला दादा. नमस्ते. कुणाला घेऊन आलाय? चॉकलेट. कसं काय नियोजन आहे चॉकलेटचं? घरचीच गाडी. चॉकलेट आणि कोण? कॉकटेल. बरं, चांगलं नियोजन केलंय ना. घरचीच गाडी. घरचीच गाडी का पळवायची ठरवली आज? कारण की काल जरा मार खाल्ल्यामुळे ना घरचीच गाडी पळवायची ठरली. गाडी घरची लई पळते. बरं, मग बघू आज कसं काय स्पीड लागते त्याच्यावर. चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, पक्ष आलाय. मामा, कसं काय नियोजन आहे पक्षाचं? आज नियोजन आहे चांगलं. साताचं नियोजन केलं का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला मामा. मित्रांनो, केळवडे साळवडेचा हा बंट्या मल्हार आणि हा बंट्या आहे ना. बंट्या. कसं काय नियोजन आहे दादा आज? ह्याचं नियोजन इथल्याच आबा म्हणून जोडीदारांनी केलेलं आहे. बरं बरं. चांगला बैल टाकलेला आहे त्याला. बरं. शिवा का काहीतरी ते संघ आहे. आणि बंट्याचं? आणि बंट्याचं मला वाटतं काहीतरी काही त्याचाही नाही पायरा सांगता यायचा. ह्याचा आहे पण त्याचा नाही सांगता येत. त्यांनीच केलेला आहे. त्यांनीच केलंय. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा. नाव काय मित्र आहे? खंडाळ्याचा राजा. बरं, कसं काय नियोजन आहे आज? कोणाबरोबर दिसेल पाहताना? शेटने केलं नियोजन. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बरं, आता ही विचारूया. ह्याचं नाव सायको आहे ना? सायको कोणाबरोबर आहे आज? बरं, आप्पांनीच केले नियोजन. बरं, अजून कोणाला घेऊन आलाय का? सायकोच फक्त एक? बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गुंडाभाऊ पवार भेटले आहेत. गुंडाभाऊ नमस्ते. नमस्कार. आज कोणाकोणाला घेऊन आलाय? गरुडा. बरं, कसं काय नियोजन आहे आज? बाजी आणि बाजी कुठला? वडूदचा बाजी. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, सोमेश्वरचा शंकर पण आलाय. कसं काय नियोजन आहे बाबा? कोणाबरोबर दिसेल पळताना? वाईतला बैल आहे का? बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, शिवाय पण आलाय. मित्रा, कोणाकोणाला घेऊन आलाय? हा माऊली. आणि हो चंद्र पळणार आहे. बरं, कसं काय आदतच्या ओपनच्या मैदानात आदत आणले? दाखवायला पहिल्यांदाच आणलं का मैदानात? तुझं नाव काय? तुझं इसाक. बरं, चल शुभेच्छा तुला. मित्रांनो, पक्षा 77 पण आलाय. दादा, कसं काय नियोजन आहे आज पक्षाचं? कुणाबरोबर दिसेल पळताना? सरजा. कुठल्या? बायांचा पंचम हिंद केसरी. मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा. त्याच्याबरोबर आज पक्षा 77 पाळणारे ह्या दादांनी सांगितले. चला शुभेच्छा तुम्हाला. वडकेकरांचा चॉकलेट. कसं काय नियोजन आहे चॉकलेटचं?
आज ओळखीतलाच पायरा आहे. ओळखीतलाच पायरा गावचा साज घरचा साज कॉकटेल बरोबर. हा कॉकटेल. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो निंबूत येथील प्रसिद्ध बैलगाडी मालक दगडे पाटील यांचा सुंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. आणि अजून कुणाला आणले? दुसरा कोंडया. काय नाव आहे त्याचं? सरजा. किती घेतलेत नवीन हो? नवीन नक्की किती घेतले ती? नवीन नक्की किती घेतले ती? ही चुलत्यांचा आहे. हे चुलत्यांचं काय सगळे बैलच तयार केले तर? हा चुलत्यांचा नाद सगळ्यांचा नाद. नाद. बरं आज कोण आहे सुंदरला पायरा? आज सुंदरला काय कोणी भावांनी नियोजन केलं. भावाने केले. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. माऊली आणि मथुर गाव कुठलं हो? नाजर कप का? कसं काय नियोजन आहे आज? ह्याचं कोणाबरोबर नियोजन आहे? मला बरोबर ह्याचं बंटी बरोबर. चला शुभेच्छा. दादा ह्याचं नाव काय? हो सांगितलंय. हां नाव काय आहे? तुफान. गाव कुठलं हो? आळंदी माथोबा. बरं आज कसं काय नियोजन आहे? हो कसं काय नियोजन आहे सांगा बघा. ते दुश्मन बरोबर चांगला केला पायरा. चला शुभेच्छा तुम्हाला. काय म्हणशील काय आज कोणाला घेऊन आलाय? आज येवलेकरांचा बारूद. बारूद. कसं काय बारूदचं नियोजन? केलंय किरण ड्रायव्हर. किरण ड्रायव्हरने केलंय का नियोजन? बरं बरं चला शुभेच्छा. धन्यवाद. रुद्र गाव कुठलं? मुरुम. कसं काय नियोजन आहे रुद्राचं आज? भूषत्र शंभू. शंभू बरं. आणि पडेलचेच नाव काय? वजीर. त्याचं कसं काय नियोजन आहे? माळशिरसचा बैल आहे. बरं. आणि मित्रा याचं नाव काय रे? वजीर. आणि पलीकडचा? चित्ता आणि वजीर. गाव कुठलं रे दोघाचं? वीर. आज कसं काय नियोजन आहे? चांगलं नियोजन आहे. बरं चला शुभेच्छा. नमस्ते. नमस्ते. आज कोणा घेऊन आलाय? आज आपला देवा दुसाखोन बर. आणि बादशाने घेतलेला ते दुश्मन गेल्या वर्षी घेतलेला. बरं बरं ही दोन्ही घरचीच आणलेत. घरचीच आणलेत. बरं चला शुभेच्छा तुम्हाला मामा. मित्रांनो मुळशीकरांचा छाप्या पण आलाय. कोणाबरोबर आहे असं नियोजन? आपला लोणंदचा मन्या. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. रायफलन मन्या. गाव कुठलं? मर्याची वाडी. बरं कसं काय नियोजन आहे रायफल मन्याचं? बाया कसं काय नियोजन आहे रे? मुळशीकरांच्या छाप्यावर माने पाहणार हां. आणि नेरतला कुठलं काय मोठेवाडी अर्जुन. बरं रायफल पाहणार. रायफल पण आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. ह्याचं नाव काय दादा? शंभू. आणि पडेलचं गजरा. कसं काय नियोजन आहे शंभू गजराचं? दोन बाहेरची पोरग्याचे नियोजन आहे. बरं पोराने केलं का? अजून दोन इथले. बरं बरं 4 बैल आहेत का आज पडायला? माझ्याकडे 10 बैल घरी. वा रे वा. एकदा राहिला काल तेवढीच खेळ राहिली मला. काय तिसरा फायनल. मेगा फायनलला कुठं जेजुरीला का? नाही का सुरळीत राहिलं. बरं बरं अभिनंदन तुमचं. चला शुभेच्छा. कोणाला घेऊन आलाय? सिकंदर. कसं काय नियोजन आहे सिकंदरचं? चांगलं नियोजन आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. आज वजीर. कसं काय नियोजन आहे वजीरचं? मुश्रीफ ड्रायव्हरने केले. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. आज कोणाला घेऊन आलाय? ते सतोष नगरचा बुलेट कोणाबरोबर नियोजन आहे आज? गावातलीच गाडी. गावात कोण आहे पण पैरेकरी? धनाजी कळ्यांचा बावऱ्या. बावऱ्यावर. चांगलं नियोजन केलंय. चला शुभेच्छा तुम्हाला. नाना नमस्ते. आज कोणते नंदी आणलेत? छोटा कॉकटेल. अजून हिरा आणि छोटा कॉकटेल. हिरा नवीन एक खरेदी मला वाटतं. 100 जुनाच आहे. आणि दुसरी एक खरेदी केली ना हाणून? केली पण ती नाही काल पळवली. बरं काल पळवली का? बरं चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो आपल्याला भेटलेत प्रसिद्ध बैलगाडी मालक स्वप्नील शेठ भेटले. स्वप्नील शेठ नमस्ते. आज कसं काय नियोजन? आज काय आलं आपलं रात्री एक मित्राचा पायरा मोडला. बरं फोन आला आले बैल घेऊन. बैल घेऊन आला. मग झाला का नाही? जुळला का नाही पायरा? झालं की झाला. बरं आणि जवळ बी मैदान आहे. जवळ मैदान. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. नाव काय मित्राचं? रायफल. रायफल. बरं रायफलचंच नियोजन आहे का? बरं चला शुभेच्छा. मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक अभिजित भैया पवार भेटलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता आज वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जासुद्धा लोणंदच्या मैदानात दाखल झाला आहे. आणि आज त्याचा सुंदर पायरा आहे. तुम्ही आज बघितलं असेल सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये की कुणाबरोबर आज तो पाळणार आहे. तर अभिजित भैया नमस्ते. नमस्ते. काय सांगाल कसं काय आज नियोजन केलं लोणंदचं मैदानाचं? नाही लोणंदचं मैदान आहे आपल्या गावाच्या जवळ फलटणच्या जवळ त्यामुळं केलंय. काय आपण कोरेगावला पळाय जाणार नाही त्यामुळे इथलं नियोजन केलं. घेतलं नियोजन केलं. कोण आहे पैरेकरी आज? आज हे गिरनारचा पक्ष आहे. बरं ह्या वर्षी सीझन कसं काय गेला हो? किती फायनल राहिले ह्यावेळेस? भरपूर राहिलेत तशा जास्त राहिला. त्या दिवशी बी एक नंबर केला ना. त्या दिवशी आम्ही मैदानात नव्हतो त्यामुळे बाहेर घेता आलं नाही आम्हाला. त्या दिवशी एक केला परत चिकेबर 2 केला परत त्याला आमच्या बाजाने बी 1 नंबर केला सुरवडीच्या मैदानात. ते काय आता व्हायला लागले मैदानात इतकी चाललेत
की ते मग तुमचं अभिनंदन. आता मला आत्ता समजतंय की बाजाने 1 नंबर केला. बाजाबरोबर कोण होतं पहिले किती? माझ्यावरती तलवार म्हणून वासरू होतं, बर बर युजुमधने नियोजन केलं होतं. बर बर आपलं म्हणजे कोरेगावला न जायचं कारण म्हणजे गेल्या वेळेस जो अन्याय झाला होता आपल्यावर, त्यासाठी आपण कोरेगावला गेलो नाही. कारण दुसऱ्या दिवशी बैल मैदानात जाऊन माघारी बिना गुलालाचा आला, ती एखाद्या मालकाला त्याची तळतळ माहीत असेल काय असेल ती मी भोगलंय. त्यामुळं ज्यावेळेस त्यांची मैदान म्हणजे पारदर्शक होतील ना त्यावेळेस आम्ही जाऊ. पण आता त्यांची मैदान गेल्यानंतर मैदान पारदर्शक नव्हतं. निकाल म्हणजे माझ्या एकट्यालाच नाही, बऱ्याच गाड्यांना दिलेलं नाहीत. त्यामुळं माझ्यासोबत म्हणजे जे हेमंतदादा बोलले की जिथं माझ्या म्हणजे त्यांच्या बैलाला म्हणजे माझ्या सारख्याला जिथं इज्जत नाही तिथं आपल्याला बी जायचं नाही, हा विषय आहे. बाकी काही नाही. आपल्याला कोणा म्हणजे राग द्वेष तर कोणाचाच नाही व्यक्तिशा. पण आपल्याला काही न बोलता आपण आपलं बारक्या मैदानाला पळायला चाललं. कारण ते काय हिंद केसरी परत नाही झाला तरी तो माझ्यासाठी 100 वेळा हिंद केसरी सारखं. एकदा होऊ, 5 वेळा होऊ, नाही तर 10 वेळा होऊ. त्यामुळं आपल्याला नकोच ते त्रासच नको डोक्याला. म्हणून आपल्या गावाजवळच्या मैदानाला पडलं तर समाधान आहे. त्याच्या अंगा आम्ही मुठभर गुलाल टाकला त्यात आम्ही समाधान आहे. बर आजच्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. चला धन्यवाद.